टॉस बॉक्स वरती यायचं. चला दोन्ही संघाच्या संगणकाला विनंती असेल की आपला 12वा खेळाडू आमच्याकडे पाठवायचा आहे. श्री वैजनाथ मित्रमंडळ वरसई वरसई पंचक्रोशी प्रीमियर लीग 2025. टॉस या ठिकाणी आपण नेक्स्ट मॅच घेतोय. रुपेश जाधव यांच्या हस्ते कर्णधार अनिकेत होसगे जय हनुमान वॉरियर्स आणि कर्णधार स्वर्गीय दत्तापडे 11 अमर जाधव या ठिकाणी कॉलिंग केलं जातोय. हेड इज कॉलिंग आणि या ठिकाणी निर्णय आलाय टेल. अनिकेत होसगे जय हनुमान वॉरियर्स संघ या ठिकाणी टॉस जिंकलाय. काय निर्णय असेल आपला? क्षेत्ररक्षण घेऊ आम्ही. क्षेत्ररक्षण घेत असताना आपण मागाचा मॅच स्वर्गीय दत्तापडे 11 संघाचा बघितला. चांगले गोलंदाज आहेत, चांगले फलंदाज आहेत. तर त्यांच्या विरोधात असताना कशा पद्धतीची या ठिकाणी तुमची रणनीती असणार आहे? रणनीती एवढीच असेल की त्यांना 50च्या आत रोखण्याचा प्रयत्न करू आणि चेसेबल टार्गेट आम्ही चेस करू. निश्चितच. चला सुभाषसाठी सुवर्ण संधी आलेली आहे. भरत यांच्याकडून मला वाटतं हॅट्रिक साठी सार्थ करून दाखवणार. 1000 रुपयाची बक्षीस आलेली आहे. सुभाष शिंदे आपल्याला सुवर्ण संधी आलेली आहे. अमर जाधव काय सांगाल आपण? पहिला मॅच जिंकलाय, हा दुसरा मॅच आहे. नक्कीच चांगला पहिला चेंडू आणि लक पठार आमच्या बाजूने असल्यामुळे आणि पहिल्या चेंडूवरती हलकीशी लागलेली कट. निर्धाव चेंडूची समाप्ती. निश्चितच तुम्हाला सुद्धा या ठिकाणी बेस्ट ऑफ लक. जाऊया कॉमेंट बॉक्स मध्ये. धन्यवाद. जबरदस्त चालू असलेला सामना पाहायला मिळते आपल्याला. कालेश्री प्रसन्न वर्सेस वैजनाथ वॉरियर्स. सुभाष शिंदे पहिला चेंडू डॉट बॉल, दुसरा चेंडू पाहूया पुन्हा एकदा. आणि अशा तऱ्हेने जबरदस्त फटका पाहायला मिळते. कंधे का इस्तेमाल करके हवा में घुमा दिया और ये सीधा बाउंड्री लाइन के बाहर 6 रन निकले. एक्शन जबरदस्त आणि तुफानी मारलेला षटकार संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती बिनबाद 6. बॅट्समन पाहायला मिळते पवन. पुन्हा एकदा पवन पाहूया. ऑफ साइडला मारलेला बेहतरीन फटका आणि अशा तऱ्हेने पुन्हा एकदा बेहतरीन षटकार. वोटोडीच्या मास्टर टोटल संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 12. पहिला चेंडू डॉट बॉल, दुसऱ्या चेंडूवरती षटकार, तदनंतर तिसऱ्या चेंडूवरती आलेला षटकार. टोटल संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती. रुपेश जाधव यांच्याकडून 3 षटकार मारणारा 1000 रुपयाची बक्षीस आलेली आहे. पाहूया पुन्हा एकदा सुभाष शिंदे. जवळजवळ मला वाटतं हा 40+, 49, 50+. पुन्हा एकदा सुभाष शिंदे आणि अशा तऱ्हेने जोरदार प्रहार आणि पुन्हा एकदा सीमारेषेच्या बाहेर दणदणीत आणि सनसनीत मारलेला षटकार. हॅट्रिक. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 18. पहा हॅट्रिक सांगून गेला तुका पैशाला मुकू नका. परंतु आता रुपये आलेले आहेत 1000 रोख कॅश. पाहूया पुन्हा एकदा पवन राईट हँड बॅट्समन. पुन्हा एकदा जबरदस्त टोला आणि अशा तऱ्हेने पुन्हा एकदा षटकार आणि टोटल संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती चौकार. पहिल्या चेंडू डॉट बॉल झाल्यानंतर पहा दुसऱ्या चेंडूवरती षटकार, तिसऱ्या चेंडूवरती षटकार, चौथ्या चेंडूवरती षटकार आणि 5व्या चेंडूवरती आलेला सुंदर असा चौकार. टोटल संघाची धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे ती 22. 22 लॉस ऑफ 0 विकेट. बेहतरीन क्रिकेट खचाखच भरलेल्या स्टेडियम वरती चालू असलेला सामना. वैजनाथ वरसई वर्सेस कालेश्री प्रसन्न वर्सेस विरुद्ध वैजनाथ वॉरियर्स. पुन्हा एकदा बेहतरीन टॉला पाहायला मिळतोय आणि अशा तऱ्हेने पुन्हा एकदा चौकार. टोटल संघाची धावसंख्या 4 ने वाढलेली आहे आणि मला वाटतं हा सामना जिंकलेला आहे. जिंकलेल्या संघाचे हार्दिक स्वागत, हारलेल्या संघाचे सुद्धा हार्दिक स्वागत. आणि या सामन्याचा जो सामनावीर पवन वाघ, या सामन्याची मॅन ऑफ द मॅच पवन वाघ आपला मला वाटतं नाबाद 26 धावा काढलेल्या आहेत आणि त्याने मला वाटतं त्यांना बक्षीस सुद्धा मला वाटतं 1000ची आलेली आहे.
जय हनुमान वॉरियर्स वर्सेस स्वर्गीय दत्ता पाटील 11 दोन्ही संघाच्या कप्तानाला विनंती करण्यात येत आहे की आपण 12 खेळाडू आपल्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये पाठवायचा आहे. डीजे मास्टर पवन वाघ. हॅलो, पवन वाघ यांनी स्टेजवर येऊन मॅन ऑफ मॅच घ्यायचा आहे आणि रुपेश जाधव यांच्याकडून जे बक्षीस लावण्यात आले होते 1000 रुपये षटकारच्या हॅट्रिकला ते घेऊन जायचे आहेत. मी विनंती करतो लक्ष्मण दिवेकर यांना मॅन ऑफ मॅच देण्यासाठी पुढे यावं आणि 1000 रुपये देण्यात यावं. पवन वाघ. जबरदस्त अशी फटकेबाजी करणारा हा पवन वाघ आपल्याला पाहायला मिळते. बेस्ट ऑफ लक पवन वाघ. आणि आपल्यासाठी आलेली जवळजवळ मला वाटतं 1000 रुपयाची बक्षीस आणि त्याचप्रमाणे सामनावीर पुरस्कार म्हणजे जबरदस्त खेळाडू पाहायला मिळते आपल्याला पवन वाघ. आणि ह्या पवननी जबरदस्त मला वाटतं ऑलराऊंडरचा बादशाह म्हणावा लागेल हा पवनला. कारण का बॉलिंग मध्ये 3 विकेट आणि तदनंतर आता खेळायला गेल्यानंतर जवळजवळ 24 धावा कुठून काढलेल्या आहेत. चला पंच लवकरच लवकर सामन्याला सुरुवात करायची आहे. बघा पंच आपल्याला आज 9 मॅचेस खेळवायचे आहेत तरी पण चला ओपनिंग जोडी मैदानामध्ये पहा. चला पंचांना विनंती करण्यात येत आहे की अजिबात थांबू नये. बघा 25 मिनिटात 5 षटकं पूर्ण झाली पाहिजे कारण का आता इथे टायमर लावलेला आहे. पंच आपणास सुद्धा विनंती असेल थोडीशी आम्हाला तुमच्या सहकार्याची गरज आहे तरी पण त्वरित सामन्याला सुरुवात करावी. स्वतः दत्ता पाटील 11 स्ट्रायकर बॅट्समन नितेश पाटील नावाचा ऐकला आहे तो रुपेश कदम. जबरदस्त अशी ओपनिंग जोडी मैदानामध्ये पाहायला मिळते. खाच्या खात भरलेल्या स्टेडियम वरती चालू असलेला सामना पाहायला आलेल्या तमाम क्रिकेट रसिकांचे पुन्हा एकदा वैजनाथ मित्रमंडळ वरसई आयोजित सर्व खेळाडूंचे पुन्हा एकदा हार्दिक स्वागत. संघासाठी पहिला तर वैयक्तिक पहिला षटक पहिला चेंडू रनआउटचा खतरा येतोय जातोय रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळतोय आणि अशा तऱ्हेने चोरटी धाव घेण्याच्या नादात एक धाव पूर्ण. संघासाठी पहिला तर वैयक्तिक पहिला षटक घेऊन आलेला अभिजित. पहिला चेंडू पंचांचा इशारा येतोय. वाईट बॉल. अतिरिक्त संघाची धावसंख्या 2 फलकावरती लागलेली आहे ती बिनवाद 2. पुन्हा एकदा पुढचा चेंडू ऑफ साईडला मारण्याच्या नादात जबरदस्त चेंडू निर्धाव विकेट किपर यांच्या हातात गेलेला हा चेंडू पाहायला मिळते. संघाची धावसंख्या जागेवरती स्थिर बिनवाद 2. संघासाठी पहिला तर वैयक्तिक पहिला षटक घेऊन आलेला आहे तो अभिजित. अभिजित यांचा पुढचा चेंडू राईट हँड जॅक्सन पुन्हा एकदा ऑफ साईडला मारण्याच्या नादात आणि अशा तऱ्हेने मला वाटतं पुन्हा एकदा विकेट किपर यांच्या हातात गेलेला निर्धाव असा चेंडू पाहायला मिळतोय. संघाची धावसंख्या जागेवरती स्थिर. जबरदस्त आयोजन आणि जबरदस्त नियोजन पाहायला मिळते आपल्याला या काचाखात भरलेल्या स्टेडियम वरती. पुन्हा एकदा अभिजित यांचा पुढचा चेंडू राईट हँड बॅट्समन पुन्हा एकदा जबरदस्त फटका आणि जवळ मला वाटतं हा सीमा रेषेच्या बाहेर चाललेला सुंदर असा चौकार. डीजे मास्टर टोटल संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 6 बिनबाद 6. पहिल्या षटकातील काही चेंडू शिल्लक. पहिलाच व्हाईट बॉल आणि त्याच्यावरती आलेली 1 धाव. टोटल 2 धावा आणि दुसऱ्या चेंडू डॉट बॉल. तिसरा चेंडू डॉट बॉल. चौथ्या चेंडूवरती आलेला चौकार. पाहूया पुन्हा एकदा अभिजित पुन्हा एकदा ऑफ साईडला मारण्याच्या नादात पंचांचा इशारा व्हाईट बॉल.
अतिरिक्त संघाची धावसंख्या पुन्हा एकदा 1 पुढे सरसावते जाऊन पोहोचते ती बिनबाद 7. पहिल्या षटकातील काही चेंडू शिल्लक. जबरदस्त क्रिकेटचा नजारा पाहायला मिळते आपल्याला. अभिजित संघासाठी पहिला तर वैयक्तिक पहिला षटक घेऊन आलेला अभिजित यांचा पुढचा चेंडू पाहूया. पुन्हा एकदा राईट हँड बॅट्समन खेळता वेळेस पाहायला मिळते आपल्याला रुपेश कदम. पुन्हा एकदा जबरदस्त फटका मारलेला पाहायला मिळतो आणि अशा तऱ्हेने जवळजवळ मला वाटतं 1 बाउन्स 2 बाउन्स आणि सीमा रेषेच्या बाहेर चाललेला चौकार. डीएम आलेला सनसनीत आणि झणझणीत चौकार. टोटल संघाची धावसंख्या 4 ने वाढलेल्या जाऊन पोहोचलेली आहे ती बिनबाद 11 लॉस ऑफ 0 विकेट. बेहतरीन क्रिकेट अभिजित यांचा मला वाटतं 1 to go आणि लास्ट रन वेस्ट. शेवटचा चेंडू शिल्लक असेल मला वाटतं 2 चेंडू शिल्लक. अभिजित पुन्हा एकदा जबरदस्त फटका पाहायला मिळतोय आणि जवळजवळ 1 बाउन्स. पुन्हा एकदा मला वाटतं चौकार आणि टोटल संघाची धावसंख्या 4 ने वाढते जाऊन पोहोचते ती 15 या धावसंख्येवरती. आणि अशा तऱ्हेने पाहूया पुन्हा एकदा पुढचा चेंडू. अभिजित यांचा पुढचा चेंडू रुपेश कदम यांना. पुन्हा एकदा जोरात मार्याच्या नादात आणि अशा तऱ्हेने मला वाटतं निर्धाव चेंडूची समाप्ती. टोटल पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे ती बिनबाद 15. ओव्हर टू डीजे मास्टर. राईट हँड बॅट्समन नितेश. चला पंच जरा मला वाटतं थोडा स्पीडअप करायचा आहे कारण का आपल्याला सामना 3 आणि 4 षटकांचेच खेळवायचे आहेत. 5 षटकांचे खेळवायचे 5 लास्ट पर्यंत मला वाटतं 5 षटकांचं. तरी पण थोडीशी स्पीडअप करायचं आहे. पाहूया पुन्हा एकदा मंगेश पाटील दुसऱ्या षटकातील पहिला चेंडू. जबरदस्त बेहतरीन टाकलेला चेंडू सीधा विकेट किपर यांच्या हातात. संघाची धावसंख्या जागेवरती स्थिर म्हणजे बिनबाद 15. पुन्हा एकदा दत्ता पाटील जवळजवळ 11 ते 12 पावलांचा राऊंड अप. दत्ता पाटील यांचा पुढचा चेंडू. पुन्हा एकदा हलकासा मारलेला फटका. जबरदस्त फिल्डिंग आणि अशा तऱ्हेने पुन्हा एकदा एक धाव मिळते संघाला. टोटल संघाची धावसंख्या 1 ने वाढते जाऊन पोहोचते ती बिनबाद 16. पहिला चेंडू डॉट बॉल तदनंतर दुसऱ्या चेंडूवरती आलेली 1 धाव. टोटल संघाची धावसंख्या 1 ने वाढलेल्या जाऊन पोहोचलेली आहे ती 16 या धावसंख्येवरती. दत्ता पाटील पुन्हा एकदा मंगेश पाटील यांचा पुढचा चेंडू. जोरात मारण्याच्या नादात पंचांकडून अपील परंतु पंचांनी अपील फेटाळून लावलेले आहे. लेग बायच्या स्वरूपात पुन्हा एकदा 1 धाव मिळते संघाला आणि टोटल संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 17. मंगेश संघासाठी दुसरा तर वैयक्तिक पहिला षटक मिळालेला मंगेश पाटील. पाहूया पुन्हा एकदा राईट हँड बॅट्समन खेळता वेळेस पाहायला मिळते आपल्याला नितेश. जोरात मारण्याच्या नादात
पंचांकडून अपील, परंतु जबरदस्त पंचांचा काम करता वेळेस पाहायला मिळते आपल्याला रमेश आणि राजेश. मंगेश पाटील यांचा पुढचा चेंडू राड अँड बॅट्समॅन केला वेळेस पाहायला मिळते आपल्याला नितेश. पुन्हा एकदा हलकासा फटका आणि अशा तऱ्हेने जबरदस्त फिल्डिंग बेहतरीन केलेला थ्रो. एकच धाव मिळते संघाला. टोटल संघाची धाव संख्या एकने पुढे सरसवते जाऊन पोहोचते ती बिनवाद 18. दुसऱ्या षटकातील काही चेंडू शिल्लक पाहूया. मंगेश यांचा पुढचा चेंडू रुपेश कदम यांना. पुन्हा एकदा मला वाटतं बॅटीला खट लागून विकेट किपर यांच्या हातात जे गेलेला झेल. पहिला झटका, पहिला हादरा आणि पहिली विकेट डीजे मास्टर. एक वाद 18. आणि त्यांची जागा भरून काढण्यासाठी आताच झालेल्या सुपर ओव्हर मध्ये जबरदस्त कामगिरी करणारा हा अमर जाधव. पहिल्या षटकामध्ये आलेल्या 15 धावा, तदनंतर आलेला मंगेश यांनी फक्त आणि फक्त 3च धावा दिलेल्या आहेत आणि एक विकेट घेतलेला आहे. संघासाठी तिसरा तर वैयक्तिक पहिला षटक घेऊन येतोय कुंदन. जरा स्पीड अप. पाहूया फिल्डिंग मध्ये हलकीशी बदल. नितेश पहिल्या चेंडूवरती वार सीमारेषेच्या बाहेर. सनसनीत, दणदणीत, खतरनाक आसमानी मारलेला षटकार डीजे मास्टर. मास्टर पहिल्याच चेंडूवरती वार सीमारेषेच्या बाहेर. टोटल संघाची धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे ती 24 आणि 24. लॉस ऑफ ओनली 1 विकेट. बेहतरीन पाहायला मिळते आपल्याला. खाच्या खास भरलेल्या स्टेडियम वरती क्रिकेट. पुन्हा एकदा कुंदन यांचा पुढचा चेंडू राईट हँड बॅट्समन नितेश पाटील. पहिल्या चेंडूवरती केलेला वार. पुन्हा एकदा जोरात मारलेला फटका फसलेला आहे, परंतु हा झेल मध्येच सुटलेला आहे. पकडो कॅच आणि जितो मॅच. परंतु आता झालेला प्रकार कॅच सुटलेला आहे, जीवदान मिळालेला आहे. टोटल संघाची धावसंख्या पुन्हा एकदा 1ने वाढलेली जाऊन पोहोचलेली आहे ती 1 बाद 25-25. लॉस ऑफ ओनली 1 विकेट्स. पुन्हा एकदा कुंदन. पहिल्या चेंडूवरती आलेला षटकार, तदनंतर दुसऱ्या चेंडूवरती आलेली 1 धाव. कुंदन यांचा पुढचा चेंडू राईट हँड बॅट्समन खेळता वेळेस पाहायला मिळते आपल्याला अमर. जबरदस्त फटका मारण्याच्या नादात पंचांकडून अपील, परंतु पंचांनी अपील फेटाळून लावलेले आहे. अशा तऱ्हेने निर्धाव चेंडूची समाप्ती. कुंदन यांचा पुढचा चेंडू कुंदन यांचा पुढचा चेंडू राईट हँड बॅट्समन खेळता वेळेस फुल टॉस चेंडू आणि हलकासा मारलेला फटका पाहायला मिळते आपल्याला. जबरदस्त फिल्डिंग, बेहतरीन केलेला थ्रो पाहायला मिळतोय. एकच धाव मिळते संघाला आणि टोटल संघाची धावसंख्या पुन्हा एकदा 1ने पुढे सरसवते जाऊन पोहोचतोय ती 26 आणि 26. तिसऱ्या षटकातील काही चेंडू शिल्लक पहा. पहिल्या चेंडूवरती आलेला सनसनीत आणि झणझणीत षटकार
तदनंतर सिंगल पाहूया पुन्हा एकदा कुंदन. राईट हँड बॅट्समन नितेश पाटील. पुन्हा एकदा बेहतरीन फटका पाहायला मिळतोय. सीमा रेषेच्या बाहेर सनसनीत दणदणीत खतरनाक मारलेला चटका. जाऊन पोहोचतोय ती 32 लॉस ऑफ ओनली 1 विकेट्स. बेहतरीन पाहायला मिळतोय आपल्याला खचाखच भरलेल्या स्टेडियम वरती क्रिकेट. कुंदन यांचा पुढचा चेंडू. राईट हँड बॅट्समन नितेश पाटील. पुन्हा एकदा बेहतरीन टोला. जवळ 1 बाउन्स सीमा रेषेच्या बाहेर दणदणीत सनसनीत खतरनाक मारलेला चौकार. चौकाराच्या साह्याने टोटल संघाची धावसंख्या 4 ने वाढते जाऊन पोहोचते ती 36 आणि 36. हॅलो. या ठिकाणी या भागातील एक सामाजिक कार्यकर्ते म्हणून ज्यांची ओळख आहे आणि या विभागावरती या मंडळावरती ज्याचं नितांत प्रेम आहे असे सन्माननीय रणजित पवार साहेब उपस्थित आहेत. त्यांचं या ठिकाणी स्वागत होतोय. त्या स्वागताचा आपण स्वीकार करावा. तदनंतर अर्थातच आमचे सन्माननीय सामाजिक कार्यकर्ते हरी वाघ यांचं सुद्धा माजी सरपंच करोटी यांचं या ठिकाणी स्वागत होईल. त्या स्वागताचा आपण स्वीकार करायचा आहे. ड्रिंक ब्रेक मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतो. जास्त वेळ घ्यायचा नाहीये कारण 25 मिनिटांमध्ये आपल्याला ही इनिंग संपवायची आहे. लक्षात घ्या. सर्वच मान्यवरांचं पुनश्च एकदा या ठिकाणी शब्द सुमनानं मी स्वागत करतोय आणि ज्यांनी या ठिकाणी आर्थिक सहकार्य केलं, मोलाचं सहकार्य केलं, त्या सर्वांचाच मी मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. ज्या रत्नजडीत आपल्याला ट्रॉफीज पाहायला मिळत आहेत, अक्षरशः मैदानावरती कुठेही राहा अक्षरशः आपलं लक्ष वेधून घेत आहेत ज्या ट्रॉफीज या ठिकाणी आणि उत्कृष्ट फलंदाज गोलंदाज मालिकावीर आणि सामनावीराचे जे या ठिकाणी ट्रॉफीज आम्हाला दिल्यात, अर्थातच सन्माननीय चंद्रकांत महादू होजगे यांच्याकडून आम्हाला या ट्रॉफीज मिळालेल्या आहेत आणि हरेश दिवेकर हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं सुद्धा मी मनपूर्वक स्वागत पंच करतोय. सामन्याला सुरुवात करायची आहे. संघासाठी वैयक्तिक दुसरा तर संघासाठी चौथा षटक घेऊन येतोय हे मंगेश पाटील. राईट हँड बॅट्समन केल्या वेळेस पाहायला मिळते आपल्याला. पहिल्या चेंडूवरती हलकासा मारलेला फटका, परंतु बेहतरीन चेंडू स्वतः मंगेश यांच्या हातात आलेला चेंडू आणि टोटल संघाची धावसंख्या जागेवरती स्थिर म्हणजे 36. संघासाठी चौथा तर वैयक्तिक दुसरा षटक घेऊन आलेला मंगेश पाटील. पहिला चेंडू डॉट बॉल. पुन्हा एकदा जबरदस्त फटका आणि जवळ मला वाटतं वन बाउन्स सीमा रेषेच्या बाहेर दणदणीत सनसनीत चौकार. संघा या धावसंख्येवरती 1/40 40 लॉस ऑफ 1 विकेट. बेहतरीन क्रिकेट. चौथ्या षटकातील काय चेंडू शिल्लक. मंगेश पाटील यांचा पुढचा चेंडू. मंगेश पाटील पुन्हा एकदा फुलटॉस चेंडू आणि अशा तऱ्हेने जवळ मला वाटतं हा सीमा रेषेच्या बाहेर दणदणीत षटकार डीजे मास्टर. पहिला चेंडू डॉट बॉल. तदनंतर आलेला मला वाटतं चौकार आणि त्याच्यानंतर षटकार. पाहूया पुन्हा एकदा मंगेश पाटील. राईट हँड बॅट्समन फॉर्म मध्ये असलेला हा खेळाडू पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा
डंडे का इस्तेमाल करके हवा में घुमा दिया और ये सीधा बाउंड लाइन के बाहर 6 रनों के लिए खतरनाक बेहतरीन आणि सुसाट मारलेला षटकार डीजे मास्टर. टोटल संघाची धावसंख्या मला वाटतं 50 क्रॉस. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 52 आणि 52 लॉस ऑफ 1 विकेट. ओनली 1 पहा 50 आणि 52 धावा झालेल्या आहेत आणि संघाची एकच विकेट गेलेली आहे. पाहूया चौथ्या षटकातील काही चेंडू शिल्लक. जबरदस्त खेळी करता वेळेस पाहायला मिळते आपल्याला. अमर आणि अशा तऱ्हेने फटका फसलेला पाहायला मिळतोय आणि जवळ जवळ मला वाटतं हा झेल बाद पकडो कॅच जीतो मॅच. त्यांची जागा भरून काढण्यासाठी नवीन आलेला बॅट्समन राकेश सालुंके यांच्याकडून नितेश पाटील यांना 2 बॉल 2 सिक्स 200 रुपये. मंगेश पाटील पुन्हा एकदा हलकासा फटका पाहायला मिळतोय. रनिंग बिटवीन द विकेट. एक धाव पूर्ण. दुसरी धाव घेण्याच्या नादात जवळ जवळ मला वाटतं रनिंग पाहायला मिळतोय आणि 2 धावा पूर्ण आणि टोटल संघाची धावसंख्या पुन्हा एकदा 2 वाढलेल्या धावून पोहोचलेली आहे ती 2/54 आणि 54 लॉस ऑफ 2 विकेट्स. डीजे मास्टर दोन षटक टाकलेले आहेत. पहिल्या षटकामध्ये 1 विकेट आणि तदनंतर आता दुसऱ्या षटकामध्ये सुद्धा 1 विकेट घेतलेला आहे. दोन्ही विकेट मिळालेले आहेत ते मंगेश पाटील यांना आणि संघासाठी 5वा तर वैयक्तिक पहिला षटक घेऊन येतोय सुनील. संघासाठी 5वा तर वैयक्तिक पहिला षटक घेऊन येतोय सुनील. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे ती 2/54 54 लॉस ऑफ 2 विकेट्स. शेवटचा षटक म्हटला म्हणजे हाणामारीचा षटक आणि तो षटक घेऊन आलेला आहे तो सुनील. अनंत कांबळे यांच्याकडून प्रत्येक षटकारासाठी 100 रुपये. नितेश पाटील सुवर्ण संधी परंतु मला वाटतं हा जवळजवळ बेहतरीन मारलेला फटका पाहायला मिळतो आणि सीमा रेषेच्या बाहेर दणदणीत आणि सनसनीत चौकार. अनंत कांबळेकर करणार प्रत्येक षटकारासाठी 100 रुपये. पहा शेवटचा षटक म्हटला म्हणजे हाणामारीचा षटक आणि बक्षिसींची हलकीशी खैरात. संघाची धावसंख्या झालेली आहे ती 58. राकेश सालुंकेकडनं सुद्धा प्रत्येक षटकारासाठी 100 रुपये. नितेश पाटील आणि नितेश पाटील मला वाटतं पुन्हा चौकार मारण्याच्या नादात आणि अशा तऱ्हेने गचाल फेडिंग पाहायला मिळते आपल्याला. 1 धाव पूर्ण, दुसरी धाव पूर्ण, तिसरी धाव घेण्याच्या नादात परंतु 2 धावांवरती समाधान. टोटल संघाची धावसंख्या 2 वाढते जाऊन पोहोचते ती 2/60 60 लॉस ऑफ 2 विकेट्स. शेवटच्या षटकातील काही चेंडू शिल्लक. शेवटचा षटक म्हटला म्हणजे हारामारीचा षटक परंतु हाणामारी करता वेळेस आपल्याला पुन्हा एकदा जबरदस्त चेंडू सीधा विकेट कीपर यांच्या हातात गेलेला निर्धाव चेंडू. सुनील संघासाठी पहिल्या चेंडूवरती आलेला चौकार तदनंतर दुसऱ्या चेंडूवरती आलेल्या 2 धावा. तिसरा चेंडू डॉट बॉल. पाहूया पुन्हा एकदा सुनील राड आणि बॅट्समन खेळता वेळेस पाहायला मिळते आपल्याला. नितेश पाटील पुन्हा एकदा जबरदस्त फटका
आणि अशा तऱ्हेने ख्यात सुद्धा सुटलेला आहे आणि षटकार मला वाटतं पंचांचा इशारा येतोय षटकार. संघाची टोटल धावसंख्या झालेली आहे ती या षटकाराच्या साह्याने 66 लॉस ऑफ 2 विकेट. शेवटच्या षटकातील काही चेंडू शिल्लक आणि शेवटचा षटक हाणामारीचा षटक. पुन्हा एकदा जबरदस्त टोला मारण्याच्या नादात परंतु बॅटचा बॉलचा संबंध नसल्या कारणाने मला वाटतं चोरटी धाव मिळते संघाला लेग बायच्या स्वरूपात. संघाची टोटल धावसंख्या जाऊन पोहोचते ती 67. शेवटच्या षटकातील काही चेंडू शिल्लक पाहूया पुन्हा एकदा. सुनील यांचा पुढचा चेंडू राईट हँड बॅट्समन पुन्हा एकदा जोरात मारण्याच्या नादात परंतु स्लो डिलिव्हरी आणि अशा तऱ्हेने 5 षटकांच्या समाप्तीनंतर टोटल संघाची धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे ती 67 आणि जिंकण्यासाठी 68 धावांची गरज. चला जरा स्पीडअप घ्यायचा आहे. डीजे मास्टर हल्लेली हलकीशी संधी. पहिल्या षटक घेऊन आलेला अभिजित. चला पंच जरा स्पीडअप करायचं आहे. वैजनाथ वॉरियर्स कालेश्री प्रसन्न वर्सेस गोराई 11 दोन्ही संघाच्या बोराई 11. चला दोन्ही संघाच्या संघ नायकाला विनंती असेल की टॉस साठी आपण यायचं आहे. टॉस बॉक्स मध्ये संघासाठी पहिला षटक घेऊन आलेला अभिजित. पहिल्या षटकामध्ये दिलेल्या 15 धावा. तदनंतर दुसरा षटक घेऊन आलेला मंगेश पाटील यांनी दिलेल्या 3 धावा आणि 1 विकेट. त्याच्यानंतर आलेला कुंदन यांनी दिलेल्या आहेत 18 धावा आणि त्यानंतर मंगेश जास्त वेळ घ्यायचा यांनी दिलेल्या आहेत 18 धावा 1 विकेट आणि 5वा षटक घेऊन आलेला सुनील यांनी दिलेल्या आहेत 13 धावा आणि अशा तऱ्हेने टोटल संघाची धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे ती 67 आणि जिंकण्यासाठी 68 धावांचा लक्ष्य. लवकरच लवकर फिल्डिंग लावून घ्यायचं आहे. टॉस साठी भोरा 11 आणि कालेश्री प्रसन्न. भोरा 11 आणि कालेश्री प्रसन्न या ठिकाणी टॉस साठी यायचं. नेक्स्ट मॅच आपला असेल. सर्वांचं या ठिकाणी मनपूर्वक स्वागत करतोय. चालू असलेला मॅच आपल्याला पाहायला मिळतोय. स्वर्गीय दत्ता पाटील 11 संघमालक नितेश पाटील त्यांच्या विरोधामध्ये आपण बघतोय जयमान वॉरियर्स संघमालक अनिकेत मनवे आणि राजेश शिंदे यांचा हा संघ या ठिकाणी 5 षटकांमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. आणि खास या ठिकाणी जयमान वॉरियर्स संघाला पाठबळ देण्यासाठी या ठिकाणी शहापूर वरून आलेले आपले अक्षय शिंदे यांचं सुद्धा मी मनपूर्वक स्वागत या ठिकाणी करतोय. आणि आपल्या खेळाडूंना पाठबळ वाढवण्याचं काम त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतंय. त्यांचं सुद्धा मी स्वागत करतोय. भोरा 11 आणि कालेश्री प्रसन्न असं या ठिकाणी मॅच होईल. वैजनाथ मित्रमंडळ वळसे यांच्या वतीने आयोजित वळसे पंचक्रोशी प्रीमियर लीग 2025 अतिशय सुंदर या ठिकाणी आयोजन आणि नियोजन आपल्याला पाहायला मिळतोय. सन्माननीय रणजितजी पवार यांच्या शुभार्थे या सामन्याचा या ठिकाणी नाणेफेक होईल. कालेश्री प्रसन्न आणि भोरा 11 या ठिकाणी हा मॅच आपल्याला पाहायला मिळेल. रणजित पवार यांच्या शुभास्ते या ठिकाणी अर्थातच या मॅचचा
नाणेफेक होईल. भरत पाटील यांच्याकडून आलेली सुवर्ण संधी. कोणी पण हॅट्रिक षटकार मारा. तर पण षटकारांसाठी मला वाटतं 1000 रुपयाची बक्षीस आलेली आहे. टेल इज कॉलिंग. स्ट्रायकेट आपला पाहायला मिळतोय स्ट्रायकर बॅट्समन अनिकेत मनवे आणि अनिकेत होजगे अशी ओपनिंग जोडी मैदानामध्ये. संघासाठी पहिला तर वैयक्तिक पहिला षटक घेऊन आलेला अमर जाधव. टेल इज कॉलिंग. हेड इज कॉलिंग आणि टेल पडलेला आहे. या ठिकाणी भोरा 11 संघाने टॉस जिंकलाय. काय निर्णय? पहिल्यांदा आम्ही फिल्डिंग करू. समोरची पण चांगली टीम आहे. रामदास आणि पुन्हा एकदा अमर जाधव जास्तीत जास्त स्कोर कमी मध्ये जोरात मारण्याच्या नादात आणि अशा तऱ्हेने मला वाटतं बॅटीला चाटून गेलेला चेंडू विकेट किपर यांच्या हातात. पहिला झटका, पहिला हादरा, पहिली विकेट, पहिला मोरा तंबूचा रस्ता. कशा पद्धतीची रणनीती या सुद्धा असेल. समोर टीम देखील मस्त आहे. आमची समोरची टीम आहे ती. आणि अशा तऱ्हेने मला वाटतं हा पहिला विकेट डीजे मास्टर. निश्चितच थँक्यू. तुम्हाला सुद्धा बेस्ट ऑफ लक. जाऊया कॉमेंट बॉक्स मध्ये. पहिला षटक घेऊन आलेला अमर जाधव यांचा पहिला चेंडू निर्धाव तर दुसऱ्या चेंडूवरती आलेला बॅटकडच्या स्वरूपात पहिला विकेट. तंबूचा रस्ता त्यांची जागा भरून काढण्यासाठी नवीन आलेला बॅट्समन पाहायला मिळतोय आपल्याला. कुंदन ऑलराऊंडरच्या भूमिकेत वन डाऊन साठी कुंदन पाहूया. आणि अशा तऱ्हेने पुन्हा एकदा तीच पोझिशन, त्याच प्रकारे कॅच आणि त्याच प्रकारे गेलेली विकेट. अशा तऱ्हेने मला वाटतं दुसरा हादरा. डीजे मास्टर आणि अशा तऱ्हेने मला वाटतं दुसरा झटका. संघाची धावसंख्या 0. संघाची धावसंख्या 0. हॅट्रिकला सुद्धा चान्स आलेला आहे. पाहूया जर काय मला वाटतं हा अमर जाधव यांनी जर आणि हॅट्रिक साठी भरत पाटील यांच्याकडून आलेली 1000 रुपयाची बक्षीस असेल. पहा सांगून गेला तुका पैशाला मुकू नका, तरी पण आलेली संधी सोडू नका. कुणी पण हॅट्रिक मारा आणि भरत पाटील यांच्याकडून 1000 रुपये मिळवा. चला पंच जरा टाइमपास होते परंतु आपण चालाकी करतो. पुन्हा एकदा अमर यांचा पुढचा चेंडू. पुन्हा एकदा जबरदस्त फटका आणि जवळ जवळ मला वाटतं हा सीमा रेषेच्या बाहेर दणदणीत सनसनीत खतरनाक मारलेला षटकार डीजे मास्टर. सुशील ह्याने मारलेला सुपर हिट षटकार. टोटल संघाची धावसंख्या फलकावरती लागलेली आहे ती 6. दीपक वलनकर मामा प्रत्येक शिक साठी 500 रुपये. पुन्हा एकदा कंधे का इस्तेमाल करके हवा में घुमा दिया और ये सीधा वन रहा एक बार 6 रनों के लिए. डीजे मास्टर पुन्हा एकदा षटकार. आणि प्रत्येक चेंडूवरती मला वाटतं सपासप वार करण्याच्या नादात सुशील पाहायला मिळते आपल्याला. कारण का तर पहिला 2 लगातार विकेट, पहिला डॉट बॉल, पुन्हा एकदा लगातार 2 विकेट आणि तदनंतर आता 2 लगातार आलेले सुपर हिट असे षटकार. टोटल संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 12. 2 बाद 12. 12 लॉस ऑफ 2 विकेट्स. पहिल्या षटकातील काही चेंडू शिल्लक. अमर जाधव यांचा पुढचा चेंडू सुशील यांना. पुन्हा एकदा जबरदस्त फटका पाहायला मिळतोय आणि त्याचप्रमाणे रुपेश कदम यांची जबरदस्त फिल्डिंग आणि अशा तऱ्हेने पुन्हा एकदा एक धाव मिळते संघाला. टोटल संघाची धावसंख्या पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे ती 2 बाद 13 डीजे मास्टर.
मिनिटाचा टायमिंग लावलेला आहे. खेळाडूंना विनंती, पंच फक्त इशारा देतील आम्हाला, परंतु खेळाडूंना सर्व विनंती असेल की आपणच स्पीडअप करायचं आहे. पंच फक्त आपल्याला आउट आणि कॅच बाद काय असतील त्या देतील, तरी पण विनंती असेल सर्व खेळाडूंना. संघासाठी दुसरा तर वैयक्तिक पहिला षटक घेऊन येतोय मयूर. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर टोटल संघाची धावसंख्या झालेली आहे ती 2/12, 2/13. कुठल्याही प्रकारे हॅट्रिक मारा आणि भरत पाटील यांच्याकडून 1000 रुपये मिळवा. दोन्ही संघाला सुवर्ण संधी. चला जरा स्पीडअप घ्यायचा आहे. पहिला चेंडू राईट हँड बॅट्समन सुशील. पुन्हा एकदा जबरदस्त टोला, शीन बाउंड्री लाईनच्या बाहेर षटकार. डीजे मास्टर टोटल संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 2/19. बॉल दे बॉल. आणि अशा तऱ्हेने मला वाटतं पहिल्या चेंडूवरती केलेला जबरदस्त असा वार, बाउंड्री लाईनच्या बाहेर गेलेला सुंदर असा षटकार पाहायला मिळते. टोटल संघाची धावसंख्या झालेली आहे ती 2/19. पुन्हा एकदा मयूर ऑफ साईडला मारण्याच्या नादात पंचांकडून अपील, परंतु जबरदस्त मला वाटतं असल्या उन्हामध्ये पंचांचा काम करायचा म्हटला म्हणजे खायचा काम नसतोय, परंतु जबरदस्त पंचगिरी करता वेळेस पाहायला मिळते आपल्याला रमेश ढाकवण आणि राजू पाटील वेत्रिंग. जवळजवळ मला वाटतं आपल्या पंचकृषीमध्ये जबरदस्त फॉर्म मध्ये असलेली पंचांची जोडी. पुन्हा एकदा जबरदस्त फटका, 1 बाउन्स 2 बाउन्स, सीधा सीमारेषेच्या बाहेर चाललेला सनसनीत दणदणीत आणि खतरनाक चौकार. संख्या 4ने वाढलेल्या जाऊन पोहोचलेली आहे ती 23 याने 23. हे लॉस ऑफ 2 विकेट्स. मयूर यांचा पुढचा चेंडू पाहूया. पहिल्या चेंडूवरती षटकार, तदनंतर दुसरा चेंडू डॉट बॉल आणि तिसऱ्या चेंडूवरती आलेला सनसनीत चौकार मयूर पाटील. पुन्हा एकदा फुलटा चेंडू, जवळजवळ मला वाटतं झेल, परंतु झेल जमिनीला दान सोडलेला आहे. रनिंग मिडविंड विकेट पाहायला मिळते आणि पुन्हा एकदा 2 धावा मिळतात. जरा आणि अशा तऱ्हेने पुन्हा एकदा पहा जीवदान, कुणाला जीवदान द्यायचा. चला खेळाडूंना विनंती असेल की आपण टाइमपास करू नये. कृपया आपल्याला आजच्या दिवसात 9 सामने खेळवायचे आहेत. पहा पकडो कॅच जिचो मॅच, आणि आता प्रकार घडलेला पाहायला मिळते आपल्याला. छोडो कॅच हारो मॅच, सुटलेला जेल. स्वतः संघ मालक मला वाटतं सोडतोय झेल आणि देतोय जीवदान. मयूर पाटील यांचा पुढचा चेंडू. पुन्हा एकदा पहा, सुटलेला झेल, मिळालेला जीवदान, मारलेला फटका, गेलेला षटकार. टोटल संघाची धावसंख्या 6 वाढताय जाऊन पोहोचताय ती 31. डीजे मास्टर पहा, स्वतः मला वाटतं नितेश पाटील, स्वतः दत्ता पाटील 11 संघाचा संघनायक मालक सोडतोय झेल आणि देतोय जीवदान, आणि त्या जीवदानाचा फायदा घेता पाहायला मिळते आपल्याला सुशील. मयूर यांचा पुढचा चेंडू राईट हँड बॅट्समन. पुन्हा एकदा जोरात मारण्याच्या नादात फटका फसला आणि बाणगोला हातात सापडलेला आहे. तिसरा झटका, तिसरा हादरा, तिसरी विकेट, तंबूचा रस्ता. डीजे मास्टर मयूर
जबरदस्त फटकीगिरी करता वेळेस पाहायला मिळालेला सुशील जबरदस्त सुशील बॅट्समन जवळजवळ संघासाठी मला वाटतं 31 धावांची भली मोठी अशी कामगिरी करणारा हा सुशील. एक चौकार आणि 4 षटकार टोटल धावा काढलेल्या आहेत 30. संघासाठी तिसरा 18 चेंडू आणि 37 धावांचे. संघासाठी तिसरा षटक घेऊन येतोय अमर जाधव. पुन्हा एकदा अनिकेत पाहूया. अनिकेत होसगे राईट हँड बॅट्समन स्ट्रायकर बॅट्समन पाहायला मिळतो अनिकेत होसगे संघासाठी. चला मयूर अमर जाधव जरा स्पीडअप करायचं आहे मला वाटतं फिल्डिंग मध्ये बदल. वैयक्तिक दुसरा षटक पहिल्या चेंडूवरती ऑफ साइडला मारलेला फटका जबरदस्त फिल्डिंग आणि अशा तऱ्हेने सीमा रेषेच्या बाहेर दणदणीत सनसनीत खतरनाक बेहतरीन मारलेला चौकार पाहायला मिळतोय. टोटल संघाची धाव संख्या 4 ने वाढते जाऊन पोहोचते 3/35 35 लॉस ऑफ 3 विकेट्स. अमर यांचा पुढचा चेंडू पुन्हा एकदा ऑफ साइडला आणि त्याच गॅप मधनं मारलेला सुपर हिट चौकार आणि टोटल संघाची धाव संख्या जाऊन पोहोचते 39 39 लॉस. दुसरा षटक घेऊन आलेला अमर जाधव पहिल्या चेंडूवरती चौकार तदनंतर दुसऱ्या चेंडूवरती सुद्धा आलेला चौकार. टोटल संघाची धाव संख्या जाऊन पोहोचलेली आहे ती 39 आणि 39 लॉस ऑफ 3 विकेट्स. अमर यांचा पुढचा चेंडू पाहूया राईट हँड बॅट्समन पुन्हा एकदा त्याच पोझिशन मध्ये मारण्याच्या नादात परंतु विकेट किपर यांच्या हातात गेलेला निर्धावासी चेंडूची समाप्ती पाहायला मिळते. टोटल संघाची धावसंख्या जाग्यावरती स्थिर म्हणजे 3/39. तिसऱ्या षटकातील काही चेंडू शिल्लक पाहूया. दरम्यान पुढचा चेंडू टाकण्याच्या तयारीमध्ये अमर जाधव राईट हँड बॅट्समन फुल टॉस जसा आला तसा गेला सीमारेषेच्या बाहेर दणदणीत कापी खतरनाक डी मास्टर आलेला षटकार पाहायला मिळतोय. धावसंख्या जाऊन पोहोचते 45 आणि 45 लॉस ऑफ 3 विकेट. तिसरा षटक प्रगती पथावर पाहायला मिळतंय अमर जाधव राईट हँड बॅट्समन खेळता वेळेस पाहायला मिळते आपल्याला. अनिकेत होसगे पुन्हा एकदा फुल टॉस चेंडू पर्यंत मला वाटतं जवळजवळ एक धाव पूर्ण दुसरी धाव घेण्याच्या नादात परंतु एकाच धावावरती समाधान. टोटल संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 46 लॉस ऑफ 3 विकेट्स. तिसऱ्या षटकातील काही चेंडू शिल्लक पहिल्या चेंडूवरती चौकार दुसऱ्या चेंडूवरती चौकार तिसरा चेंडू डॉट बॉल चौथ्या चेंडूवरती षटकार आणि 5व्या चेंडूवरती आलेली एक धाव आणि अशा तऱ्हेने मला वाटतं तिसऱ्या षटकातील 1 to go लास्ट अँड वेस्ट शेवटचा चेंडू शिल्लक पाहूया. येतोय षटकार जातोय विकेट. चला अमर जाधव थोडी स्पीडअप घ्यायचं आहे कारण का तर आपल्याला पूर्णपणे 9 सामने खेळवायचे आहेत. चला गवतामध्ये बॉल शोधत असलेल्या स्वयंसेवकांना विनंती आहे की बॉल शोधू नका. पुन्हा एकदा जबरदस्त फटका पाहायला मिळतोय वन बाउंड सीमारेषेच्या बाहेर सनसनीत आणि दणदणीत आलेला चौकार.
संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 3 बाद 50 आणि 50 लॉस ऑफ 3 विकेट्स डीजे मास्टर. लवकरच लवकर घेऊन जायचं आहे. तिसऱ्या षटकातील मला वाटतं दुसरा नाही तर तिसरा चेंडू झाल्यानंतर पाणी मला वाटतं 12वा खेळाडूंनी तयारच ठेवायचा आहे. रन झालेले आहेत ते 50. 3 षटकांच्या समाप्तीनंतर टोटल धावसंख्या झालेली आहे ती 50. 3 बाद 50 आणि 50 लॉस ऑफ 3 विकेट्स. आणि जिंकण्यासाठी 12 चेंडू आणि 18 धावांची गरज असेल. आतापर्यंत मला वाटतं 9ची सरासरी गाठायची आहे. सर्व खेळाडूंना विनंती करण्यात येत आहे की तिसऱ्या षटकातील दुसरा चेंडू पडल्या पडल्या आपण पाण्याची व्यवस्था करून ठेवायची आहे. कारण का जसा तिसरा षटक पूर्ण झाला तसा आपण त्वरित फास्ट जायचं आहे. कारण का तर आजच्या दिवसातील आपल्याला जवळजवळ 9 सामने पुरं खेळवायचे आहेत ते 5 षटकामध्येच. तरी पण सर्व खेळाडूंना विनंती पुन्हा पुन्हा करण्यात येत आहे जरा स्पीडअप. आणि भरत पाटील यांच्याकडून आलेली बक्षीस अद्यापपर्यंत पात्र कोण ठरलेला नाही. कारण का तर लगातार 3 विकेट सुद्धा अद्यापपर्यंत कोणी घेतलेला नाही आणि लगातार 3 चौकार सुद्धा आलेले नाहीत आणि लगातार एक धाव सुद्धा आलेले नाही आणि लगातार षटकार सुद्धा आलेले नाही. पहा त्यांनी कुठल्याही प्रकारे हॅट्रिक मारा, झेल पकडा, विकेट कीपर यांनी 3 चेंडू डॉट सोडा तरी पण ती पण हॅट्रिक. परंतु त्यांच्या हॅट्रिकीला अद्यापर्यंत समोर कुठलाही खेळाडू आलेला नाही. 1000 रुपयाची ती पण बक्षीस आहे. पहा 3 चेंडू लगातार व्हाईट टाका. जवळजवळ 6-7 साईडची तुम्हाला सुवर्ण संधी. कुठल्याही प्रकारे हॅट्रिक मारा तरी पण तुम्हाला 1000 रुपयाची बक्षीस आमच्याकडे जमा आलेली आहे. चौथा षटक घेऊन आलेला आहे तो रुपेश. पहिला चेंडू आणि ऑफसाईडला मारलेला सुसाट षटकार. जिंकण्यासाठी 12 चेंडू आणि 18 धावांची गरज असता वेळेस पहिल्या चेंडूवरती केलेला वार. आणि आता रिजेक्ट असा आलेला आहे 11 चेंडू आणि 12 धावांची गरज. पहिल्या चेंडूवरती मला वाटतं वार. चेंडू जातो सीमा पार. पुन्हा एकदा रुपेश फुल टॉस चेंडू ऑफसाईडला मारायला हलकाचा फटका आणि जबरदस्त फिल्डिंग. दुसरी धाव घेण्याच्या आणि मला वाटतं खेळाडूला वल आलेला आहे. पाणी घ्या पटकन जरा. पाणी घ्या पाणी. पाणी घेऊन जा रे. चला मित्रांनो, जास्त जर का पाहायला लागला असेल किंवा जास्त क्रॅम्प असेल तर ते खेळाडू थोडं रेस्ट द्या आणि त्याला घेऊन या मैदानाच्या मैदानाच्या बाहेर. कारण ऊन जास्त आहे त्याच्यामुळे जास्त रिस्क घेऊ नका. जास्त का पायाला इंजुरी झाले असेल किंवा क्रॅम्प मोठा असेल तर प्लीज त्याला घेऊन आपण मैदानाच्या बाहेर घेऊन थोडीशी रेस्ट द्या त्याला.
संघाची धावसंख्या झालेली आहे ती 58. 10 चेंडू आणि जिंकण्यासाठी 10 धावांची गरज असेल. चला लहान मुलांनी कोणीही वर येऊ नये. चला पंच सामना चालू ठेवायचा आहे. जिंकण्यासाठी 10 चेंडू आणि 10 धावांची गरज असेल. चला पंच सामना चालू ठेवायचा आहे. आणि अशा तऱ्हेने पुन्हा एकदा झेल सुटलेला आहे. भाई पकडो कॅच जितो मॅच. पहा पुन्हा एकदा प्रकार पाहायला मिळतोय. कारण का नितेश पाटील संघमालक आपण सोडलेला झेल तिथे आलेले लगातार मला वाटतं 3 षटकार आणि टोटल संघाची धावसंख्या झालेली 1 ने वाढलेले जाऊन पोहोचलेले आहे ती. महेश पाटील आणि महेश पाटील यांच्या पहिल्याच चेंडू उडालेला झेल पर्यंत सुटलेली कॅच मिळालेला जीवदान. टोटल संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 59. चौथ्या षटकातील पुढचा चेंडू पाहूया. महेश पुन्हा एकदा जबरदस्त फटका आणि अशा तऱ्हेने जवळजवळ मला वाटतं आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या वर षटकार, सुंदर षटकार. 6 धावा. टोटल संघाची धावसंख्या साणी वाढते जाऊन पोहोचते ती 65 आणि 65. लेफ्ट साइड बॅट्समन खेळायला पाहायला मिळते आपल्याला. बघा याच्या नंतरचा टॉस उडून झालेला आहे तरी पण आम्हाला निर्णय अद्यापर्यंत काही सांगितलेला नाही. महेश यांचा पुढचा चेंडू लेफ्ट साइड बॅट्समन पुन्हा एकदा जोरात मारलेला फटका. वॉराई 11 संघाने मला वाटतं टॉस जिंकून पहिली फिल्डिंग घेतलेली आहे. तरी पण विनंती असेल अपोजिट संघाला लवकरच लवकर ओपनिंग जोडी. जिंकण्यासाठी 2 धावांची गरज असेल. महेश यांचा पुढचा चेंडू राईट हँड बॅट्समन पुन्हा एकदा जबरदस्त फटका आणि बेहतरीन टिपलेला झेल. आणि अशा तऱ्हेने चौथा झटका, चौथा हादरा आणि चौथी विकेट. यस चौधरी यांच्याकडून सचिन साठी 100 रुपये. 6 मारला तर मला वाटतं 100 रुपये. रोहित बघा शेवटचा षटक घेऊन येतोय तो रोहित. जिंकण्यासाठी 6 चेंडू आणि 2 धावांची गरज. पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूवरती उडालेला जवळजवळ मला वाटतं पंचांचा इशारा काही नाही. आणि अशा तऱ्हेने 1 धाव मिळते संघाला आणि टोटल संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 67. 67. 5 चेंडू आणि जिंकण्यासाठी लेग बायच्या स्वरूपात आलेली धाव. 5 चेंडू आणि जिंकण्यासाठी फक्त आणि फक्त 1 धावची गरज. सचिन साठी सुवर्णसाठी षटकारासाठी
भरत पाटील यांच्याकडून सुद्धा षटकारासाठी 200 रुपये. जिंकण्यासाठी 1 धावेची गरज आणि अशा तऱ्हेने जबरदस्त चेंडू सीधा विकेट कीपर यांच्या हातात गेलेला निर्धाव असा चेंडू पाहायला मिळतोय. आणि अशा तऱ्हेने अद्यापपर्यंत जिंकण्यासाठी 4 चेंडू आणि 1 धावाची गरज. DS चौधरी यांच्याकडून सचिन साठी 200 रुपये पा षटकार मारा आणि 200 रुपये मिळवा. भरत पाटील यांच्याकडून सुद्धा 200 रुपये. जिंकण्यासाठी फक्त 1 धावाची गरज. परंतु जर काही षटकार मारलात तर आपल्यासाठी 400 रुपयाचा एकदम जबरदस्त फुल भरून पॅकेट आलेला असेल. आणि जवळजवळ मला वाटतं हा 1 धाव घेतोय आणि संघ विजय होतोय. विजय संघाचे हार्दिक स्वागत आणि हरलेल्या संघाचे सुद्धा हार्दिक स्वागत. As man of the match चा अवॉर्ड मॅन ऑफ द मॅच ची ट्रॉफी सुशील कायनकर आपण या मॅन ऑफ द मॅच ची ट्रॉफी घेण्याकरता वेल डन वेल प्लेड चांगली खेळली आणि खऱ्या अर्थानं या ट्रॉफीवर आपलं